तिथून पदयात्रा घ्या आणि चला छत्रपती संभाजीनगराला. दीपक भाऊ केदार हे निळा झेंडा हातात घेतील. बघू कोणता मारायचा. सर्वांना सांगतो एकजुटीने राहा. सर्वांना सांगतो एकजुटीने राहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये जो खेळ करता मताचा त्याचे हे परिणाम हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे मताचा तो अजिबात विकू नका. तुम्ही जर तो विकला नाही तर तुमचे घरही पडणार नाही. पडणार नाही. आता दीपक भाऊ सोबत आम्ही येत होतो. आत्ताच चर्चा केली दीपक भाऊ. आम्ही कधीच शीख लोकांचे, मारवाड्यांचे, ब्राह्मणांचे त्यांचा घरासाठी कधीच संघर्ष राहिलेला नाहीये. पण आजही दलितांना घरासाठी भांडावं लागतं, राहण्यासाठी भांडावं लागतं. तर का हे परिवर्तन का थांबलंय? आपण बुद्धाच्या मार्गाने निघायला पाहिजे. मी जास्त काही धम्माच्या राजकीय हेतून बोलणार नाही. आपला हेतू हाच आहे की ही जे कारवाई चालू आहे इरिगेशनच्या नावाखाली पाटबंधारे विभागाची याच्यावरती तात्काळ स्थगिती आली पाहिजे. लहान लहान लेकरं आहे त्यांचे, शाळा आहे वगैरे सगळं समजू शकतो. पण हे मुजोर प्रशासन समजू शकत नाही. आम्ही समजू शकतो. आम्ही कायमस्वरूपी रस्त्यावरती लढत आलोय. आमचा नेता कायमस्वरूपी घरदार सोडून, लेकरं बाळा सोडून या समाजाला जागृत करण्यासाठी फिरतो. पण तुम्हाला शपथ आहे, फुटू नका, तुटू नका. एकजुटीने हा लढा यशस्वी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. इथून पुढचं जे आंदोलन राहील, लढण्याची दिशा राहील, ते मार्गदर्शन संघर्ष नायक दीपक भाऊ केदार करतील. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय संविधान.